मंडळी, आळूचा फतफद आणि भात याचं एक अप्रतिम कॉम्बिनेशन असतं। आळूचा फतफद किंवा आळूची आमटी ही भाताबरोबर खूप छान लागते। चपाती बरोबर तर लागतेच, पण भाताचं बरोबर त्याची चव आहे ती वेगळीच आहे। तर ही रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पहा। मंडळी बघा, मी आज काय बनवत आहे। हे आहे आळू, याला आम्ही तेल म्हणतात। पावसाळ्यात हे उगवतं, 12ही महिने पण असतं काही ठिकाणी, पण पावसाळ्यात जास्त ह्याची भाजी बनवून खातात किंवा याला आळूचं फतफद बनवतात, तेही म्हणतात, तसंही म्हणतात। तर मी आज ह्याची आमटी बनवणार आहे। आळूचं फतफद आम्ही ह्याला आळूची आमटी म्हणतात। आता हे आळू आहे, हे मी साफ केलेलं नाही, मी साफ करताना पुढे दाखवते, पण त्याआधी हे मी कशामध्ये बनवणार आहे ते दाखवते। तर मी हे वाल घेतलेलं, वालाचं बिरड, त्याला मस्त मोड आलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत आणि बघा मोड पण आलेले आहेत। सकाळी भिजत घालायचे वालाचं वाल आणि मग रात्री त्याला सोलून ठेवले का न सोलताही ठेवले तरी त्याला मोड येतात आणि दुसऱ्या दिवशी हे बनवायचे असतात। किंवा कुठलंही तुम्ही कडधान्य, मूग किंवा वाटाणा, काळा वाटाणा, चणा खूप छान लागतो। कडधान्यामध्ये हे आळूचं फतफद खूप छान बनतं। आता आपल्याला, मी मागे पण ही रेसिपी अपलोड केलेली आहे, पण मी ते साधं बनवलं होतं। आज मी यासाठी वाटण बनवणार आहे। वाटण ही खूप असं काही मसाले नाही आहेत त्याच्यामध्ये, फक्त कांदा आहे, ओला नारळ आहे, एक हिरवी मिरची तुमच्या गरजेनुसार घ्या, आल्याचा तुकडा, लसूण मी वापरत नाही, तुम्हाला लसूण घ्यायचा असेल तर घेऊ शकता, एक मस्त मोठा चमचा भरून धणे घेतलेले आहेत, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे। हे आपल्याला भाजून घ्यायचंय आणि वाटण करायचंय। मागच्या वेळी मी वाटण न करता दाखवलेलं आहे, तर ह्याचं वाटण केल्यानंतर खूप छान अशी टेस्टी अशी आमटी होते, आळूचं फतफद होतं। आणि अजून काय साहित्य आहे तर एक टोमॅटो, कोथिंबीर, एक कांदा घेतलेला, त्यातला बारीक चिरलेला घेतलेला आहे, जास्त कांदा बारीक चिरून घेतलेला आणि थोडा भाग त्यातला मी वाटण्यासाठी घेतलेला आहे। कढीपत्ता, लाल तिखट मी 2 चमचे घेतलेले, माझा बिलकुल मी तिखट नाहीये मसाला म्हणून मी 2 चमचे घेतलेले आहे, तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, हिंग थोडीशी जास्त घेतलेली आहे, वालाचं बिरडा आहे आणि वातट असतं म्हणून हे हिंग घेतलेला आहे, तर हिंग मी अर्धा चमचा घेतलेला आहे। गरम मसाला तुमच्या घरी जो अस्तित्वात असेल तो घेऊ शकता, हा माझा घरगुती गरम मसाला घरी बनवलेला आहे। मीठ चवीनुसार, गुळ घ्यायचंय कारण आमटीला आंबट गोड तिखट अशी टेस्ट येण्यासाठी, ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल नाही घातलं चालेल, पण घातल्याने खूप छान टेस्ट येते। चिंचेचा कोळ मी भिजत घातलेला, इतकीशी चिंच घेतलेली आहे, आळूला खाज असते म्हणून, आणि रात्रभर मी शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत। शेंगदाणे तुम्ही आवडत असतील घाला, पण खूप छान लागतात आळूच्या आमटीमध्ये, शेंगदाणे खूप छान लागतात आणि भिजवून घालायचे तर छान लागतात। आता हे झालं साहित्य आणि लागणार आहे तेल। आपल्याला वाटण बनवण्यासाठी वाटण पण भाजून घ्यायचंय आणि आता सर्वप्रथम हे आळू सोलायचंय, ते कशा पद्धतीने थोडस मी तुम्हाला साफ करताना दाखवते। आता ह्यातला मी एक दाखवून घेते कशी, फक्त मी शेवळाची आमटी केलेली आहे, त्यामध्ये पण मी असं सोलताना दाखवलं आणि बोललेली पण आहे की जसं आळू सोलतात तसं हे सोलायचं असते। बघा असा दांडा आहे ना ह्याचा, हा पूर्ण असा साफ करून घ्यायचा, बघा लगेचच होऊन जातं। आणि हे पान आहे, त्या पानाचा पाठचा भाग काढून घ्यायचा आणि पान पण बारीक चिरून घ्यायचं। बस मी इतकंच पूर्ण साफ करताना काही दाखवत नाही, व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी इतकंच दाखवते, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही साफ करू शकता। आता मी हे साफ करून चिरून घेते। आळू साफ करून घेतली, तेल ही साफ करून घेतली, त्याची पानंही चिरून घेतली, दांडे बघा इतके असे चिरून घेतले आणि जाळीमध्ये ठेवायचे, नाहीतर पाण्यात हात घातला तर हाताला खाज लागेल, कारण हे खाजरं असतं म्हणून चिंच घालायची असते। आणि आता हे धुवून घेतलं मी स्वच्छ, पुन्हा धुवायचं नाही, साफ करायचं आणि मग चिरायचं आणि मग धुवून घ्यायचं अशा जाळीमध्ये। आणि आता मी वाटण बनवणार आहे, वाटण पहिलं भाजून घेते। आता हे चिरताना दाखवलं नाही, फक्त चिरून झाल्यानंतर दाखवलं। हे असे हात होतात चिरल्यानंतर, असे काळे काळे होतात, नंतर त्याला तेल लावून साफ करून घ्यायचे। चला मग आता वाटण भाजायला घेऊया। पॅन मध्ये मी थोडंसं अगदी तेल घालून घेतलेलं आहे, बघा थोडंसं अगदी अर्धा चमचा एवढं। आता ह्यामध्ये आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचंय। सर्वप्रथम ह्यामध्ये घालायचंय कांदा, आणि कांदा लाल झाला का मग त्यामध्ये नारळाचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये ओला नारळ घालून घ्यायचा, धणे घालून घ्यायचे, जिरं पण घालायचं आणि आलं। बघा वाटण मस्त असं भाजून झालेलं आहे, कांदा पण नारळ पण व्यवस्थित भाजलेला आहे।
आता मी हे वाटून घेते। आळूची आमटी, आळूचं फतफत हे कुकर मध्ये बनवणार आहे। कुकर मध्ये आणि टोपामध्ये एकच टाइम लागतं, पण मी घाई गडबड असेल तर कुकर मध्ये बनवायचं आणि झटपट होतं। कुकर थंड करायला फक्त वेळ लागतो त्यामुळे, नाहीतर ते एक टाइम सेमच होतं। तर मी कुकर मध्ये एवढं मी तेल घालून घेतले, जवळजवळ 2.5 पळी एवढं तेल आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं हिंग आणि कढीपत्ता। हिंग घालून घेऊया, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, मीठ घालून घ्यायचे, टोमॅटो घालायचे, लाल तिखट घालून घ्यायचं, हळद, गरम मसाला, गूळ घालून घ्यायचे। आता ह्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं, बारीक वाटून घेतलेलं, आणि मिक्स करून घ्यायचं। वाटण थोडंसं शिजवून घ्यायचं। बघा वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये घालून घ्यायचे वालाचं बिरड, आळू घालून घ्यायचं, तेल घालून घ्यायचे, पानासकट सगळं घालून घ्यायचं। पानं पण घालायची, छान लागतात पानं त्यामध्ये। मिक्स करून घ्यायची। शिजल्यानंतर खूप कमी होते हे आळू, आळू एकदम आटलं जातं, आरलं जातं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मसाला सगळा व्यवस्थित लागला पाहिजे। करून झालं, आता शेंगदाणे घालून घेते, पण घालून घेते, चिंचेचा कोळ घालून घेते। कुकर मध्ये जेव्हा करतो तेव्हा सोबत घातलं चालतं, पण कुकर पातेल्यामध्ये करतात तेव्हा नंतर घालायचं, कारण त्यातर शिजत नाही, शिजायला लेट शिजला जातो। वाल आणि आळू पण थोडं कच्चं राहतं, म्हणून चिंच नंतर पातेल्यात केली तर चिंच नंतर घालायची, कुकर मध्ये शिजून जातं। बघा जितकं आपल्याला आमटीमध्ये पाणी हवा तितका पाणी घालून घ्यायचा। मला जेवढा रस्सा हवा तेवढा मी घालून घेतलेला आहे। आता त्याला मी झाकण लावते कुकरला आणि 3-4 शिट्या काढून घेते। बघा आळूचं फतफत, आळूची आमटी रेडी झालेली आहे। बघा जाडसर असा रस्सा ठेवलेला आहे, छान असं मस्त अशी ही आमटी होते। तेरी म्हणतात, आळूची फतफत म्हणतात, आळूची आमटी म्हणतात। आणि अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि अशी आमटी बनवा आणि मला सांगा कमेंट्स करून कशी वाटली आळूच्या फतफत्याची रेसिपी। आवडली ना? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।